हस्तसामुद्रिक शास्त्र आहे, पामेस्ट्री ज्याला म्हटलं जातं, येस. ते सामान्य माणसांना कशा प्रकारे मदत करतं? मी म्हणेन प्रत्येक माणसाला आयुष्याच्या प्रत्येक वाटेवरती कुठल्या ना कुठल्या प्रकारचा एक गायडन्स लागत असतो. निर्णय आपण घेत असतो का? हो, निर्णय घेतच असतो. पण तो निर्णय घेताना तो निर्णय चुकीचा आहे का, बरोबर आहे का, मला याच्यानंतर काही अडचण येईल का, किंवा याच्यात यश कितपत येईल, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतो. तर माझं म्हणणं आहे, आयुष्यातला कुठलाही महत्त्वाचा निर्णय घेताना हस्तसामुद्रिक शास्त्र असेल किंवा कुठलाही ऑकल्ट सायन्स असेल, त्याचा खूप जास्त मदत होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आता तुम्हाला बिझनेस चालू करायचा आहे, तर बिझनेस आत्ता चालू करायचा का अजून काही महिने थांबून चालू करायचा, पार्टनरशिपमध्ये करायचा का एकट्याने चालू करायचा, मग ती प्रोप्रायटरशिप असली पाहिजे का प्रायव्हेट लिमिटेड असली पाहिजे, हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं व्यवसायाच्या बाबतीत आपल्याला हातावर न देता येतात. लग्नाचा विषय असेल तर लग्न कधी करावं, नंतर लग्न ज्याच्याशी करतोय त्याच्याशी आपलं व्यवस्थित जमेल का, संतती प्राप्ती आहे का, विवाहात काही अडचणी नाही आहेत ना, या सगळ्या गोष्टी सुद्धा आपल्याला हातावर न कळतात. एखादी व्यक्ती आजारी पडली असेल तर त्या व्यक्तीचा आजार तो किती काळ टिकणार आहे, कधी त्यातनं त्याला सुटका मिळणार आहे, म्हणजे कधी तो बरा होणार आहे किंवा तो बरा होणार आहे की नाही, या सगळ्या गोष्टी सुद्धा आपल्याला हातावर न कळतात. अरे बापरे. त्यामुळे माझं म्हणणं आहे की कुठलाही विषय असू देत, त्याचं मार्गदर्शन आपल्याला हातावर घेताच येतं. त्यामुळे प्रत्येक गोष्टीतच याचा फायदा आहे. येस. आणि मग हात जो आपण बघतो, तर तो तुम्ही कुठला हात बघता, डावा उजवा? बेसिकली ना, खूप आधीपासून एक चालत आलेलं आहे की पुरुषांचा उजवा हात बघायचा आणि स्त्रियांचा डावा हात. पण मी जी प्रॅक्टिस करत आलेलो आहे, आमच्या गुरूंनी जे शिकवलेलं आहे की दोन्ही हात आपण बघितलेले पाहिजेत. आता दोन्ही हात म्हणजे काय, तर डावा हात किंवा जो इनॅक्टिव्ह हँड म्हणू आपण, म्हणजे जो लेफ्टी असेल त्याचा डावा हात हा ऍक्टिव्ह हँड आहे आणि उजवा हात हा इनॅक्टिव्ह हँड आहे. तर आपण ऍक्टिव्ह आणि इनॅक्टिव्ह हँड बद्दल बोलू. तर इनॅक्टिव्ह हँड जो आहे तो प्रारब्ध आहे, ते घेऊन आलेलो आहे आपण. अच्छा. आणि ऍक्टिव्ह हँड जो आहे तो आत्ता आपण जी काही कर्म करतोय त्याच्यामुळे हातात जे काही बदल झालेले ते आपल्याला ऍक्टिव्ह हँडवर दिसतील. बरेचदा तुम्ही बघा, तुमच्या दोन्ही हातांवरच्या रेषा वेगवेगळ्या आहेत. हो. खूप कमी लोक असतात ज्यांची प्रारब्ध आणि सध्याचं कर्म हे सेम आहे. त्यामुळे दोन्ही हात हे चेक केले पाहिजेत. फक्त जेव्हा आपण वेटेज देतो तेव्हा डाव्या हाताला किंवा इनॅक्टिव्ह हाताला हे 30% फक्त वेटेज आहे आणि ऍक्टिव्ह हाताला म्हणजे उजव्या हाताला हे 70% वेटेज दिलं जातं. पण जेव्हा महत्वाची आयुष्यातली घटना चेक करायची असेल, म्हणजे काही क्रिटिकल इलनेस असेल, काही ऍक्सिडेंट्स असतील, काही ऑपरेशन्स असतील, या सगळ्या गोष्टी चेक करताना दोन्ही हातांचं चेक करणं गरजेचं आहे. ओके. म्हणजे ते जे एक आपण परंपरागत ऐकत आलोय की स्त्रियांचा डावा हात बघा आणि पुरुषांचा उजवा, तर त्याला काही फारसं तथ्य नाही म्हणून, कारण की आता स्त्रिया पण बऱ्यापैकी तेवढ्याच ऍक्टिव्हली कामं करतात. मी म्हणेन स्त्रिया या पहिल्या घर तर सांभाळत असतात, आता देश पण सांभाळतात. त्यामुळे असं त्याच्यात बायफर्गेशन करण्याचं काहीच कारण नाहीये. दोघांचाही दोन्ही हात चेक करणं गरजेचं आहे. वेटेज फक्त 70-30 असं असतं. बरोबर. प्रश्न कसा आहे त्यानुसार तुम्ही हात कुठला बघायचा ते निवडता? नाही, हात दोन्ही बघतो. 12 वर्षाच्या खाली जर मूल असेल आणि त्याचे जर काही महत्वाचे प्रश्न असतील तर डाव्या हाताला जास्त प्रेफरन्स दिला जातो. बरोबर. येस. पण मग मी आता एक सगळ्यांच्या मनातला प्रश्न विचारते की श्रीमंतांच्या हातावर अशा कुठल्या रेषा असतात ज्या आपल्यासारख्या सामान्यांच्या हातावर नसतात? बेसिकली श्रीमंती किंवा पैसा आपण ज्याला म्हणू, पैसा हा हातावरती एकच रेषा दाखवते, ती म्हणजे भाग्यरेषा. भाग्यरेषा कुठे असते तर शनीच्या खाली हातावरनं कुठेही तयार झालेली किंवा कुठूनही सुरुवात झालेली रेषा जी शनीकडे जाते ती भाग्यरेषा. आता बऱ्याचदा कसं होतं, भाग्यरेषा चांगली असते पण बाकीचे जे काही ग्रह आहेत, ग्रह उंचवटे, ते खराब झालेले असतात. त्यामुळे श्रीमंतांचा हात जर बघायचा असेल आपल्याला तर भाग्यरेषा आणि त्याच्यासोबतच त्याला असलेली इतर ग्रहांची साथ, हे सगळं बघावं लागतं. अच्छा. आणि मग एखाद्या बाळाचा किंवा एखाद्या लहान मुलाचा हात बघून हे सांगता येतं का की म्हणजे तो यश किती मिळवणार आहे आयुष्यात? नक्कीच सांगता येतं, पण आम्हाला जे शिकवलं आहे त्याच्यात असं आहे की वयाच्या 12व्या वर्षापर्यंत तुम्ही शक्यतो हात बघू नका. त्याला कारण असं आहे की माणूस इथे प्रत्येक गोष्ट भोगायला आलेला आहे आणि उपभोगायला आलेला आहे. तुम्ही वयाच्या 12व्या वर्षापर्यंत त्याच्या भोगण्यात आणि उपभोगण्यात लोडवूड करू नका. बरोबर. जे काय त्याला भोगू देत, जे काय आहे त्याला उपभोगू देत, सगळं करू देत. जेव्हा महत्वाचे निर्णय घ्यायचे म्हणजे शिक्षणातल्या गोष्टी ठरवायच्या, करिअर ठरवायचे, तेव्हा मग आपण त्याचा हात बघून त्याला मार्गदर्शन करू शकतो की या गोष्टी तुझ्या चुकीच्या आहेत, या गोष्टी तू बदलल्या पाहिजेत. त्याच्यात अजून एक कारण असं आहे, 12व्या वर्षाच्या आधी जर मी त्याला सांगितलं की तुझा बुध खराब आहे त्यामुळे तुला स्वतःला एक्सप्रेस करता येत नाही, त्या मुलालाच काही कळणार नाही म्हणजे काय करायचंय. बरोबर. पण जसा तो 9वी-10वीत जाईल त्याला काही उदाहरणं देता येतील आपल्याला की तुझ्या शाळेत असं होतं, त्याचा अर्थ हे आहे
तेव्हा त्याला त्या गोष्टी कळतील आणि तो गोष्टी मग ऍक्सेप्ट करून तो बदल करेल. 12 वर्षाच्या आधीच्या मुलांना तसंही आपण ज्या काही गोष्टी सांगतो त्यात तशाही त्यांना डोक्यावरनं जातात, ते स्वतः काही बदल करू शकत नाही. त्यापेक्षा त्यांना एन्जॉय करू देत त्यांचं लाईफ. बरोबर. मग असं जर विचार केला तर आयुष्याच्या कोणत्या कोणत्या टप्प्यावर आपण या शास्त्राची मदत घ्यायला हवी असं वाटतं तुम्हाला? माझं म्हणणं आहे, जसं मगाशी सांगितलं की आयुष्याच्या प्रत्येक महत्वाच्या टप्प्यावरती तुम्ही मार्गदर्शन घ्यायला पाहिजे. माझं म्हणणं नाही की माझ्याकडनंच, माझं म्हणणं आहे कोणाकडनंही, पण मार्गदर्शन घ्या. बऱ्याचदा असं होतं, आता तुमच्या हातात समजा बिझनेस नाहीच आहे आणि तुम्ही बिझनेस चालू केला, तुम्ही जाणारच आहात, अपयशी होणारच आहात, तुमचं लॉस होणारच आहे. त्याच्यापेक्षा महत्वाचे निर्णय कोणते तर व्यवसाय, नोकरी, लग्न, संतती, लग्नातनं विभक्त होणं, परदेशी शिक्षणाला जाणं, परदेशी जॉबसाठी जाणं, हे कुठलेही महत्वाचे निर्णय घ्यायचे असतील तर तुम्ही एकदा मार्गदर्शन घेतलं पाहिजे की ह्या घेतलेल्या निर्णयाने मला पुढे जाऊन मानसिक किंवा आर्थिक काही लॉस नाही येणार. एवढं फक्त आपण चेक करणं गरजेचं आहे. आणि हे बघत असताना जसं तुम्ही लग्नाचा उल्लेख केला, तर लग्न आहे, ब्रेकअप्स आहे किंवा अफेअर्स आहे, तर हे सगळं कशा पद्धतीने कळतं? खूप क्लिअर आणि त्याच्या वर्षासकट कळतं. अरे कितव्या वर्षी झालेलं आहे, काय झालेलं आहे, सिंगल साइडेड अफेअर होतं का, डबल साइडेड होतं, किंवा ते ब्रेकअप कसे झालेले आहेत, त्याच्यामुळे व्यक्तीला मानसिक त्रास झालेत का, लग्न कितव्या वर्षी आहे, लग्नानंतरचे काही अफेअर्स आहेत का, त्याच्यानंतर लग्नानंतर हातात काही वाद आहेत का, या सगळ्या गोष्टी हातावरनं कळतात. फक्त त्या कुठल्याही एका रेषेवरनं कळत नाही, त्याचं कॉम्बिनेशन बघावं लागतं. रेषा आणि ग्रह उंचवटे आणि 2-3 रेषा, असं सगळं कॉम्बिनेशन बघितल्यावर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात.